मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये माई गौरीला तू आई होणार आहेस असं म्हणून गौरीला कवटाळून घेतात आणि मी एवढी गोड बातमी दिली आहे तर तू डोळ्यातून पाणी का काढत आहेस असं विचारतात। तेव्हा गौरी मला वाटलं की मी त्या कड्यावरून पडल्यानंतर असं बोलत असते तेव्हा जयदीप समोर येतो आणि आता त्या जुन्या आठवणी तू काढायच्या नाहीस असं सांगतो। तर दादा गौरीला तुम्ही खूप आनंदाची बातमी दिलीत आम्हाला असं बोलतात आणि जयदीपला हा आनंद असाच राहू देत असं बोलतात। त्यावर माई दादांना आता आपण बाहेर जाऊयात, या दोघांना हितगुज करू देत असं बोलतात आणि जयदीपला आता रात्र झाली आहे, कसला सुद्धा विचार करायचा नाही, आपण सकाळी बोलूयात असं सांगून बाहेर निघून जातात। तर माई दादा बाहेर गेल्यानंतर गौरी जयदीपला मिठी मारते तेव्हा जयदीप सुद्धा गौरीला छान मिठीत घेतो। तर बाहेर गेल्यानंतर दादा माईंना तुमचा बायकून किती छान आहे, तुम्ही आल्यानंतर नुसतं संकटच नाही टळलं तर आनंदाची बातमी सुद्धा कळाली असं बोलतात। त्यावर माई वणीची सप्तशृंगी माताच पावली आहे असं बोलतात। तेव्हा दादा तुम्ही तिकडे गेला होतात का असं माईंना विचारतात। तेव्हा माई हो असे सांगत माझं व्रत होतं 3 दिवसांचं आणि त्याचंच फळ मिळालं आहे असं बोलतात। त्यावर मल्हार माईंना तू अगदी वेळेवरती आलीस, तू आली नसतीस ना तर जया आणि गौरी घर सोडूनच गेले असते असं बोलतो। त्यावर माई पण एवढं काय झालं होतं असं विचारतात। तेव्हा दादा तुम्ही इथून गेल्यापासून घरात काय काय घडलं ते तुम्हाला नाही माहिती असं बोलतात। तेव्हा माई मल्हारवरती ओरडतात आणि मी तुला सांगितलं होतं ना शालिनीला ताब्यात ठेव असं बोलतात। त्यावर मल्हार यावेळेला त्यांचं काही सुद्धा नव्हतं, हे तर रेणुकानं केलं आहे असं सांगतो। त्यावर माई काय केलं आहे तिने असं विचारतात। तेव्हा मल्हार तिचं म्हणणं आहे ती या घराची लेक असून सुद्धा ती या घराच्या बाहेर राहते, पण आता गौरी सुद्धा या घराची लेक झाली आहे ना तर ती का या घरात राहिली आहे आणि जया तर या घरचा घर जावईच झाला आहे असं बोलल्याचं सांगतो। तर दादा ते ऐकल्यानंतर जयदीपराव बॅग भरूनच घराच्या बाहेर जायला निघाले आणि ते निघाले म्हटल्यावर आपल्या गौराबाई तरी कशा राहतील असं सांगतात। तेव्हा माई आयत्या वेळेला हे असलं खूळ तिच्या डोक्यात कसं काय आलं असं विचारतात। तेव्हा मल्हार तू या घराच्या भल्यासाठीच प्रार्थना करायला गेली होतीस ना, म्हणूनच देवीने तुला अगदी वेळेवरती पाठवलं, नाहीतर हे घर फुटलंच असतं असं बोलतो। त्यावर माई मी जिवंत असूपर्यंत कधीच घर फुटू देणार नाही असं बोलतात। तर दुसऱ्या दिवशी सकाळी जयदीप स्वतःची बॅग भरतो तेव्हा गौरी तिथं येते आणि आपण निघायचं का असं जयदीपला विचारते। त्यावर जयदीप डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितला आहे ना असं बोलतो आणि अशा अवस्थेमध्ये मी तुला कसा काय बाहेर घेऊन जाऊ असं विचारतो। तेव्हा गौरी आता तर सुरुवात झाली आहे, एवढ्यात काही त्रास होत नसतो असं बोलते। तेव्हा जयदीप तू इथेच थांब, मी आता एकटाच जाईन आणि काही दिवसांनी तुला घेऊन जायला येईन असं सांगतो। तेव्हा गौरी तू जिथे जाणार आहेस ना तिथेच मी सुद्धा असणार आहे असं जयदीपला बोलते। तेव्हा जयदीप गौरीला तुझ्या पोटामध्ये तर बाळ आहे ना असं बोलतो। तेव्हा गौरी असू देत की असं म्हणत त्याला सुद्धा आतापासूनच सवय होईल आणि काही बायकांनी तर रस्त्यावरच पोरांना जन्माला घातले आहे ना, आपल्यावर तर अशी वेळ येणार नाही असं बोलते। तेव्हा जयदीप गौरीला तू काय वेड्यासारखं बोलत आहेस असं म्हणतो। तेव्हा गौरी जयदीपला तुझा कोणी अपमान केला तर ते मला नाही बघवणार आणि आपलं तर ठरलं आहे ना की कुणाचं काही पण ऐकून घ्यायचं नाही असं बोलते। तेव्हा जयदीप मी म्हणूनच तुला सांगत आहे, मी इथून जातो, तू इथेच थांब असं सांगतो। त्यावर गौरी त्यावरून सुद्धा ते बोलतील एकटाच गेला बायकोला सोडून आणि माझ्यामुळे तुला कोणी काही बोललं ना तर मला नाही आवडणार असं म्हणते आणि जयदीपचा हात हातामध्ये घेऊन तुझ्या साथीला मी आहे आणि माझ्या साथीला तू आहेस ना असं म्हणून ते दोघं बाहेर जाण्यासाठी निघत असतात आणि खोलीच्या बाहेर पडत असताना माई त्यांच्या आडव्या येऊन त्या दोघांना थांबवतात आणि परत आतमध्ये घेऊन जाऊन तुम्ही परत कुठे चालला आहे असं विचारतात। त्यावर जयदीप मी इथे नाही राहू शकत असं माईंना बोलतो। तेव्हा माई एवढा पण मीपणा तुझ्यामध्ये कुठून आला आहे, गौरीचा तर विचार कर ना, तिच्या पोटामध्ये तर बाळ आहे असं बोलतात। तेव्हा गौरी मी सांभाळून घेईन, जगात मी एकटीच थोडी अशी आहे का असं माईंना बोलते। तेव्हा माई तुम्ही तर माझी मुलं आहे, मला तर काळजी वाटणारच ना असं बोलतात। त्यावर जयदीप गौरीची काळजी घेण्यासाठी मी आहे ना असं माईंना बोलतो। तेव्हा माई माझ्या माघारी काय झालं आहे याचा अंदाज आला आहे मला, पण तू तरी असा आताताईपणा करू नकोस, तू समजूतदार आहेस ना, भावनेच्या भरात स्वतःच्या बाळाची होणारी हेळसांड करून घेऊ नकोस असं जयदीपला समजावून सांगत असतात। तेव्हा जयदीप माईंना मी माझ्या इगोसाठी करत नाही, माझ्या इथं राहण्याने जर दुसऱ्या कोणाला त्रास होणार असेल तर मी इथं कसा काय राहू शकतो असं बोलतो। त्यावर माई जयदीपला कोणाला त्रास होत आहे असं विचारतात आणि त्या खुळ्या रेणूचं काय घेऊन बसला आहेस, तिला तर त्या शालिनीनं भडकवलं आहे ना, हे घर अजून सुद्धा माझ्याच नावावरती आहे, मी मालकीण आहे या घराची आणि मालकीण या नात्याने मी सांगत आहे तुम्ही इथेच राहायचं, कुठे सुद्धा जायचं नाही असं बोलतात।
त्यावर गौरी उठून उभा राहते आणि माईंना तीच गोष्ट तर तो आता बोलला ना, तो आईच्या घरी नाही राहत तर सासूच्या घरी राहत आहे असं सांगते. आणि एका जावयाने सासूरवाडीत किती दिवस राहायचं त्याचं म्हणणं पण बरोबरच आहे ना असं बोलते. त्यावर माई रागाला येतात आणि तुमचं सगळं बरोबर आहे, आता तुम्ही मोठं झाला आहे, शिंग फुटली आहे तुम्हाला, लहानपणी नुसते मोठे डोळे केले की निमूटपणे ऐकत होता सगळं, पण आता कसं काय ऐकणार, आता तर तुम्हाला स्वतःची मतं आहेत ना, मी आता तुम्हाला कसं समजावून सांगू, म्हणून माई हळव्या होत असतात. त्यावर जयदीप माईंना थांबवतो आणि आम्ही विचार करून सांगतो असं म्हणतो. तर माई ठीक आहे असं म्हणून तुम्ही चांगला विचार करा, माझ्या मनाला घोर लावून ठेवू नका असं बोलतात आणि तिथून निघून बाहेर जातात. तर बाहेर गेल्यानंतर माई मनातल्या मनामध्ये माझा अगोदरचा जयदीप असताना तर मी त्याच्या कानाला धरून चांगलीच त्याची कान उघडणी केली असती, पण आता तर त्यानं जावयाचं सोंग घेतलं आहे म्हणून मला सुद्धा सासूच व्हावं लागणार, त्याच्याच कलानं घ्यावं लागणार असं बोलत असतात. इतक्यात माईंना शालिनीचा आवाज येतो की या जयदीपचा स्वाभिमान आता जागा झाला आहे आणि आता एकच गोम आहे की गौरीच्या पोटामध्ये जे बाळ आहे, त्यामुळे माई गौरीला सहजासहजी जाऊ देणार नाहीत. तर रेणुका, माझ्या वेळेस कोण होतं मदतीला, सगळी मदत यांनीच केली, मी एकटीच होते ना, आणि फक्त बाळंतपणाच्या वेळेलाच मी माहेरी आले आणि ते पण रीतीप्रमाणे असं सांगत असते. तेव्हा माई दारात येऊन उभारलेला कोणालाच माहिती नसतात. तर उदय, आता मला नाही वाटत जया इथे थांबल, गौरीला बरं वाटलं की तिला घेऊन डायरेक्ट इथून निघून जाईल असं बोलत असतो. तेव्हा माई त्यांच्यावरती ओरडतात आणि तुम्हाला हे असलं बोलायला लाजा नाही वाटत का असं विचारतात. तर ते ऐकल्यानंतर सर्वजण दचकून उभेच राहतात. तर रेणुका माईंना हे काय बोलत आहेत, मला तर काहीच कळना झालं आहे असं बोलून सोंग घेते. तेव्हा माई रेणुकाला तू तर लईच साळसूतपणाचा आणत आहेस असं बोलत असतात. तर रेणुका, पण आम्ही चुकीचं कुठं काय बोललो आहे असं माईंना म्हणते. आणि खरं सांगायचं झालं तर आम्ही सुद्धा चूक केली नाही आणि जया गौरीने सुद्धा चूक केली नाही असं बोलते. तेव्हा माई चूक कोणाची आहे असं बोलत आमची आहे का असं विचारतात. तेव्हा रेणुका हो असं बोलत जेव्हा जया तुमचा लेक नाही हे समजल्यानंतर या गोष्टींचा निकाल लावला असताना तर हे काहीच घडलं नसतं, पण तुम्ही कोणताच निर्णय आम्हाला विश्वासात न घेताच करता असं बोलते. आणि मी या घराची थोरली लेक असून सुद्धा या घराची मालकीन गौरी आहे, कंपनीची मालकीन सुद्धा गौरीच आहे, सिंहासनावरच बसवलं आहे तुम्ही तिला, मग अजून काय होणार आहे असं बोलते. त्यावर माई रेणुकाला हेच तर तुझं खरं दुखणं आहे ना, तू तर सख्या बहिणीवरच जळत आहेस आणि आता तू यांच्या गटातच सामील झाली आहेस का असं बोलत हे खूळ तुझ्या डोक्यात कोणी भरवलं आहे ना, हे सगळं मला माहिती आहे असं म्हणून शालिनीकडे बघतात. तर रेणुकाला तू करून सवरून नामानिराळी झाली आहेस, आम्ही हे घर जोडायचं आणि घर तोडणाऱ्यांनी ते सगळं आमच्यावरती ढकलायचं असं बोलतात. तेव्हा शालिनी, आम्ही कुठे घर तोडत आहे, आम्ही तर फक्त चर्चा करत होतो ना असं बोलते. तेव्हा माई याला चर्चा नाही म्हणत, याला तर कारस्थान रचणं म्हणतात असं बोलत बाहेर ते दोघं घर सोडायला निघाली आहेत आणि तुम्ही इकडे बसून आनंद साजरा करत आहे असं बोलतात. आणि रेणुकांनी देवकीला तुम्ही दोघे तर बायका आहे ना, गौरीची नाजूक अवस्था आहे, या नाजूक अवस्थेला तिला आपण एकटीने सोडायचं का, गरोदरपणात बाईला किती त्रास होत असतो याची कल्पना तर तुम्हाला आहेच ना असं बोलतात. त्यावर शालिनी आम्ही त्यांना घर सोडून जायला नाही सांगितलं असं म्हणते. तर उदय, आमचं या घरात काही चालत नाही, आमचं कोण ऐकतं का असं बोलतो. तर शालिनी, तुम्ही वेळेत आला, ते कोणाचं सुद्धा ऐकत नव्हते, दादा तर रडकुंडीलाच आले होते, आम्ही पण खूप समजावलं पण ते थांबतच नव्हते असं सांगते. त्यावर माई पण असं काय झालं होतं घर सोडून जाण्यासारखं असं विचारतात. तेव्हा बाकीचे सगळे एकमेकांच्याकडे बघू लागतात. तर शालिनी, कधी नव्हे ते जयदीपदाजींचा स्वाभिमान जागा झाला असणार, त्याला आम्ही तर काय करणार असं बोलते. तर रेणुका, एवढंच जर असेल ना तर जयाला सांग गौरीला इथं थांबू दे आणि तू निघून जा असं बोलते. त्यावर माई रेणुकावरती ओरडतात आणि तुझी हिंमतच कशी काय झाली असं बोलायची असं बोलतात. तू आताच म्हणालीस ना की गौरी या घराची मालकीण आहे आणि ते खरंच आहे, गौरी या घराची मालकीणच आहे आणि जयदीप या घराचा जावई आहे, गौरीच ठरवणार जयदीप या घरात राहणार का नाही, तो त्यांचा प्रश्न आहे, तुझा नाही असं रेणुकावरती ओरडतात. त्यावर शालिनी, ते पण बरोबरच आहे, अशा अवस्थेत बायकोसोबत नवरा राहायला पाहिजे, म्हणूनच असं असेल तर त्या दोघांना राहू द्या आणि जर जायचंच असेल ना तर त्या दोघांना सुद्धा जाऊ द्यात, जो काही निर्णय घ्यायचा असेल तो तुम्ही घ्या असं माईंना सांगते. त्यावर माई, तू इकडून सुद्धा बोलतेस आणि तिकडून सुद्धा बोलतेस, तुझा कावेबाजपणा मला चांगलाच कळत आहे, तुझ्या मनात काय चाललं आहे ना ते परमेश्वराला सुद्धा नाही कळणार असं म्हणून रेणुकाकडे रागाने बघून तिथून निघून जातात. तर माई गेल्यानंतर रेणुका शालिनीला आता तिने जयाला अडवलं तर काय करणार असं बोलते. तेव्हा शालिनी, आता माईंच्या हातामध्ये काही नाही, आता सगळं जयदीपच्या हातात आहे, तो घर सोडून जाईल आणि नाही गेला तर आपण त्याची पळताभोई थोडं करू असं सांगते.
तर दुसरीकडे माई खोलीमध्ये गेल्यानंतर दादा माईंना जयदीपराव काय म्हणाले असं विचारतात, तेव्हा माई विचार करून सांगतो असं बोलल्याचं सांगतात. तेव्हा दादा आता ते कसला विचार करणार आहेत असं म्हणतात. तेव्हा माई आता तो आपला लेक नाही राहिला ना आणि आपण जावयाला कसं बोलणार असं म्हणतात. तेव्हा दादा आता तुम्ही कशासाठी नातं बदललं आहे असं माईंना बोलत, माझ्याकरता ते लेकासारखेच आहेत आणि आता तुम्ही नातं बदललं आहे म्हणल्यावर ते सुद्धा बदलणारच की असं म्हणत गौराबाई काय म्हणाल्या ते सांगा असं विचारतात. तेव्हा माई दादांना गौरी म्हणाली की जयदीप म्हणेल तसंच मी करणार असं सांगतात. तेव्हा दादा आता त्यांना विचार करू देत असं बोलत, लेक जर असताना तर तुम्ही त्याच्या कानाला धरून समजावलं असतं, मग आता जावई आहे तर हात जोडून समजावून सांगा त्याला असं बोलतात. तेव्हा माई आता तसंच करावं लागणार आहे असं म्हणतात. तर दादा माईंच्या जवळ जाऊन बसतात आणि तुम्ही 4 दिवस कुठे गेला होतात काहीच सांगितलं नाही असं विचारतात. तेव्हा माई ते व्रतच तसं होतं, दोघांच्या वाढदिवसाला तो प्रकार झाला ना तेव्हाच मला कुणकुण लागली होती आणि काहीतरी वाईट घडणार म्हणून मी त्याच रात्री गुरुजींना फोन लावला आणि त्यांनीच मला हे व्रत करायला सांगितलं होतं. घरात कोणाला पण सांगितलं तर त्याचं फळ मिळणार नाही म्हणूनच मी कोणाला सांगितलं नाही असं सांगतात. त्यावर दादा मी गौराबाईंना सांगितलं होतं की तुम्ही काही काळजी करू नका, या घराच्या भल्यासाठीच गेल्या आहेत त्या असं म्हणतात. तर माई मी घराच्या भल्यासाठीच गेले होते पण इथं घडी तर पारच विस्कटून गेली असं बोलतात. तेव्हा दादा पण त्याच्या अगोदरच तुम्ही आलात ना म्हणजे ते फळ मिळाल्यासारखं झालं आहे असं सांगतात. तर माई आता मला ही घडी बसवावी लागणार असं म्हणून अंबाबाई मला साथ दे असं बोलतात. तर दादा खुश होतात आणि आता माईंना हसा की असं बोलतात. तर माई दादांच्याकडे बघून हसू लागतात. तर दुसरीकडे रेणुका त्या सर्वांच्या बरोबर बोलत असताना अचानक शेखरदाजी बाहेर येऊन उभा राहतात आणि रेणुकाला तुझा योगा क्लास इथे चालला आहे का असं विचारतात. तेव्हा रेणुका घाबरून उभी राहते आणि तुम्ही कसं काय आला आहे असं विचारत माझ्या पाळतीवरती आला आहे का असं म्हणते. त्यावर देवकी एवढी सुंदर बायको आहे म्हणल्यावर पाळत तर ठेवावीच लागणार ना असं बोलते. तर शालिनी रेणुकाला तुम्ही योगा क्लास लावला आहे का असं खोचक विचारते. तेव्हा शेखरदाजी रेणुकाला आता तुम्ही त्यांना काय सांगणार आहे असं विचारतात. तेव्हा रेणुका शालिनीला आजपासून मी क्लास लावणारच आहे, बाहेरचं वातावरण तापलेलं आहे म्हणूनच आतलं वातावरण शांत करण्यासाठी क्लास लावणार आहे असं बोलून शालिनीला इशारा करते. तेव्हा शालिनी ते चांगलं आहे असं म्हणून विषय बदलते. तर उदय शेखरदाजींना आतमध्ये बोलावतो आणि आमच्यात बसायला तुम्हाला आवडत नाही का असं विचारतो. त्यावर शालिनी उदयला आपल्यात नाहीत बसणार ते असं म्हणत शेखरदाजींना तुम्ही इकडची वाट कशी काय चुकलात असं विचारते. तर शेखरदाजी दादामाईंच्या खोलीचं दार बंद होतं आणि जयदीपरावांच्या खोलीचं पण दार बंद होतं म्हणून मला काही कळालं नाही आणि म्हणूनच मी इकडे आलो असं सांगतात. त्यावर शालिनी आता असंच असणार आहे, सगळ्यांची दारं बंदच असणार आहेत असं खोचक बोलते. पण आमच्या खोलीचे दार कायमच उघडं असणार आहे, तुम्ही आमच्या खोलीमध्ये या असं बोलते. तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत माई जयदीपला एक जोराची कानाखाली मारतात. तेव्हा गौरी रडत असते आणि जयदीपला मारलेलं बघून सर्वजण चांगलेच दचकतात. तर त्यानंतर जयदीप आणि गौरी माईंच्या समोर हात जोडतात. तर जयदीप माईंना आम्ही येतो असे सांगतो. तर बाकी सर्वांना तुमच्या सगळ्यांचे मी खूप आभारी आहे, इतकी वर्ष तुम्ही मला या घरामध्ये सांभाळून घेतलं असं हात जोडून सांगतो आणि निघून जात असतो. तेव्हा अम्मा माईंच्या वरती ओरडत असते आणि ते दोघे निघून चालले आहेत, तुम्ही काहीतरी करून त्यांना थांबवा की असं बोलत असते. पण ते ऐकून सुद्धा जयदीप आणि गौरी बाहेरच्या दिशेने जात असतात. तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.